नांदेडमध्ये भाजपचे नेते एकनाथ पवारांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांच्या कन्या प्रणिता देवरे चिखलीकर यांच्यावर टीका केली आहे। वडील राष्ट्रवादीमध्ये आणि मुलगी भाजपात, मग विकास कसा होणार असं म्हणत एकनाथ पवारांनी निशाणा साधलाय, तर त्यांना बाप लेकीनं जोरदार उत्तर दिलंय। बघूया। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या कार्यकर्त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी मग कोणी रोखू शकत नाही। इतर कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी म्हणजे राष्ट्रवादीमध्ये घेण्याचं काम करतायत, त्यांनी मुलीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहिला प्रवेश द्यावा। याचा अर्थ लोकांनाही समजेल, एक कुटुंब या ठिकाणी एखादा पक्ष घेऊन काम करतोय, परंतु एक कुटुंबामधला माणूस दुसऱ्या एका पक्षात ठेवायचा, दुसऱ्या कुटुंबामधला माणूस दुसऱ्या पक्षामध्ये ठेवायचा। मला वाटतं की अशा पद्धतीची दुटप्पी भूमिका खरं तर चिखलीकर परिवाराने करू नये। जी माणसं किंवा भाजपचं जर असं कोणी बोलत असेल आणि त्यांचं वजन भाजपमध्ये थोडंफार असेल तर त्यांना पक्षातून काढायचं काम करावं ना। आपल्याला कोणी कुत्र विचारत नाही आणि इथं फडफड करत बसायचं, त्याला काय अर्थ होत नाही। इथं बोलण्यापेक्षा त्यांनी ती तक्रार आदरणीय फडणवीस साहेबांकडे करावी आणि फडणवीस साहेबांना पटवून द्यावं। लेवल असते कुठल्या पण गोष्टीची टीका करण्याची। नव्यानेच भाजपामध्ये येऊन तुम्ही भाजपाच्या जुन्या लोकांना काढून टाका म्हणता, मग पक्ष कसा वाढेल अशाने? कलह नाही, संक्रमण काळ म्हणू शकतो आपण, कारण नव्याने भाजपमध्ये आलेल्या लोकांना अजून भाजप कळलेली नाहीये, हळूहळू त्यांना पण कळेल।